हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज सराव संच 9.2 पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, शंकूची लंब उंची दिली आहे, तिरकस उंची दिली, तर शंकूच्या तळाची आपल्याला त्रिज्या काढायची. तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला जे दिलं आपल्याला लंब उंची लंब उंचीला आपण h म्हणतो, 12 दिली, आणि तिरकस उंचीला आपण l म्हणतो, 13 सेमी दिली. तर आपल्याला तळाची त्रिज्या काढायची. तळाची त्रिज्या आपल्याला काढायची. त्रिज्याला आपण r म्हणतो. तर आपल्याला सूत्र दिलेले सूत्र आपल्याला सगळे पाठ करायचे आहेत. ठीक आहे, मी इथं लिहून देतो. आपल्याला l वर्ग बरोबर r वर्ग प्लस h वर्ग, आपल्याला हे सूत्र माहिती आहे. ह्या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत, आपल्याला उत्तर करायचे. l चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग. r आपल्याला माहिती नाही म्हणून r चा वर्ग जसा तसा ठेवायचा. h चा वर्ग म्हणजे h म्हणजे इथं 12 चा वर्ग. 13 चा वर्ग आपल्याला माहिती आहे, 13 गुणिले 13 169. हे r चा वर्ग जसा तसा ठेवायचा आहे. 12 चा वर्ग येते 144. त्याच्यानंतर सॉरी, हे प्लसचं चिन्ह आहे इथं. हे प्लसचे इकडे 144 इकडे जाऊन मायनसचे होतील. r वर्ग वजाबाकी केली तर आपल्याला येते 25 बरोबर r वर्ग. आता हा 25 कशाचा वर्ग आहे? 25 हे 5 चा वर्ग आहे, ठीक आहे. नाही मग वर्गमूळ घेऊन या 25च्या जागीच मी 5 चा वर्ग लिहिला. म्हणजे 5 चा वर्ग लिहा किंवा 25 लिहा, दोघांचं उत्तर एकच येते. वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे आपण वर्गमुळे घेऊ. याच्या डोक्यावरचे 2 कटले, याच्या डोक्यावरचे 2 कटले, r बरोबर येते 5. मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला शंकूच्या तळाची उंची लिहायची. इथं शंकूच्या तळाची त्रिज्या, शंकूच्या तळाची त्रिज्या r बरोबर 5 सेमी आपल्याला असं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 दिलेले आहे. शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 दिलं. तळाची त्रिज्या दिली त्यांनी. त्रिज्या म्हणजेच r 28 दिलं, आणि आपल्याला शंकूचे घनफळ काढायला सांगितलं. शंकूचे घनफळ. आता घनफळ काढण्यासाठी आपल्याला h पाहिजे राहतं, ठीक आहे. h म्हणजे आपल्याला उंची पाहिजे राहते. तर उंची आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळं आपण पहिले शंकूचे घनफळावरून त्याची उंची काढण्याचा प्रयत्न करू. शंकूचे एकूण पृष्ठफळ याचं जो सूत्र आहे ते पहिले आपण लिहून घेऊ. याचं सूत्र आहे पाय r l प्लस r. त्याच्याचं r प्लस l किंवा l प्लस r काही लिहिलं तरी चालतं. आता पायची किंमत इथं दिली का पाहायची. तर पायची किंमत दिलेली आहे 22/7. तीच आपल्याला सूत्रामध्ये लिहायची 22/7 ह्या पायच्या जागी. r किती इथं r 28 आहे. शंकूचे एकूण पृष्ठफळ आहे 7128. ते शंकूच्या एकूण पृष्ठफळाच्या जागी लिहिलं. इथं l आपल्याला माहिती नाही, r आपल्याला माहिती आहे 28 आहे. आता मग काय करायचं, तर पहा, जे गुणाकाराचे इकडं जे अंश आहे ते छेदाला जाईल, छेद आहे ते अंशाला जाईल, आणि अंश जे आहे ते छेदाला जाते. 7128 गुणिले 7 आणि हे भागिले हे 22 आणि हे 28 इथं येईल. इथं l प्लस 28 आपलं जसं सूत्रामध्ये आपल्याला दिलं आपण तसंच लिहिलं, ठीक आहे. तर आता याची काटाकाटी करताना इथं करायचं बघा, याला 7 न जातो, याला पण 7 न जातो, इथं 1 आला, इथं 4 आला. व्यवस्थितपणे हळू करायचे कॅल्क्युलेशन, एवढे काय अवघड नसतात, पण पद्धतशीर करू तुमचे कॅल्क्युलेशन थोडे सोपे जाते. याला आपण 11 भाग दिला, पहा भागाकार जाणार आहे, त्याच्यामुळे मी काही हे करत नाही. याला 11 जर दिलं, याला 2 येतात, आखरी 6 66, इथं 6 गेले 66 म्हणून इथं 5 आली, आखरी 4 44 आणि आखरी 8 88. हा कॅल्क्युलेशन तुम्हाला शिकून घ्यायचे आहेत, ठीक आहे. कॅल्क्युलेशन येत नसेल तर कॅल्क्युलेशन शिकणं फार गरजेचं आहे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. तर
त्याच्यासाठी आपले सेपरेट व्हिडिओ राहतात, ते पाहत जा तुम्ही. बाकीच्या गोष्टी मी लिहिल्या कारण एका जागी खाडाखोड होऊ नये म्हणून पुन्हा मी लिहून घेतलं. आता याला 2 न भाग दिला 1 आला, याला 2 न भाग घेतला 3, 2 आणि 4 आला. आता याला आपण 4 न भाग देऊ शकतो. 4 8 32, 4 1 4 म्हणजे 81 बरोबर L + 28 आपल्याला असं उत्तर आलेलं आहे. तर हे 28 इथं प्लसचं चिन्ह आहे, हे प्लसचं इकडे जाऊन मायनस होतात. 81 - 28 बरोबर L. मग आपल्याला L किती आलेला आहे? L बरोबर Lची किंमत आलेली आहे आपल्याला 81 मधून 28 वजा केले, जात नाही तर 7 घेतले, इथं 3 आणि हे 5 53 आलेले आहे. म्हणजे आपल्याला L 53 आला. Lच्या नंतर आपण काय करू पहा आपल्याला H काढावं लागेल. ठीक आहे. H काढण्यासाठी आपण तेच सूत्र वापरू. L² बरोबर R² प्लस H². आता इथून H² निघेल, इथे 53चा वर्ग बरोबर R आपल्याला माहिती आहे 28चा वर्ग प्लस H माहित नाही. 53चा वर्ग करायचा, 53 गुणिले 53 ते येईल. पहा तुम्हाला वर्ग पाठ असणं किंवा वर्ग करणं फार अतिशय महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी सांगतो. येत नसेल तर आपले त्याच्यावर व्हिडिओ राहतात किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ जर नसेल तर भेटत तर तुम्हाला मी त्याची लिंक पाठवतो. हे इथं काय इथं प्लसचे इकडे जातात मायनसमध्ये. या दोघांची वजाबाकी केली, वजाबाकी येते H 2025 येते H वर्ग. आता याचं फॅक्टर करून म्हणजे अवयव करून करायचे राहतात, त्याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. तर अवयव काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन पहा, तुम्हाला भेटून जाईल. तर वर्गमूळ घेऊन आपल्याला H किती आलेला आहे? H आलेला आहे आपल्याला इथं 45चा वर्ग आहे. ठीक आहे, 45चा वर्ग. मग आता आपल्याला काय करायचं? आपल्याला प्रश्न काय विचारला? शंकूचे घनफळ विचारला. मग आपण शंकूचे घनफळ काढू. आता त्याचा सूत्र लिहू. शंकूचे घनफळ, शंकूचे घनफळ त्याचं सूत्र आहे आपल्याला माहीतच आहे, पाठ करून घ्या तुम्ही जर माहीत नसले, कारण 10वीला पण तुम्हाला राहणार आहे. पाय R वर्ग H 1/3. पायची किंमत लिहायची 22/7, कारण 22/7 दिलेली आहे. R चा वर्ग म्हणजे R आहे 28चा वर्ग आणि H आपण आत्ताच काढलेला आहे. H आलेला आपला 45. 28चा वर्ग म्हणजे आपण 1/3 जसा तसं लिहू. 22/7 जसा तसं लिहिलं मी. 28चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28 आणि हे 45. आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. 7 1 7, 7 चोक 28, 3 ह्या 45ला भाग जातो, उत्तर येते 15. मग 7 गुणिले 4 गुणिले 28 गुणिले 15 याच्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आपल्याला. याचा सगळ्यांचा गुणाकार येतो आपल्याला 36,960. आपण पुढचा प्रश्न पाहू. शंकूचे एका शंकूचे वक्रपृष्ठफळ दिलेले आहे, तळाची त्रिज्या दिलेली आहे असल्यास शंकूची तिरकस उंची व लंब उंची आपल्याला दोन्ही काढायचे. तिरकस उंची आणि लंब उंची दोन्ही काढायचे. आपल्याला जी माहिती दिली ती लिहून टाकायचं. शंकूचे, हे 3ऱ्या नंबरचा प्रश्न आहे, शंकूचे वक्र पृष्ठफळ 251.2 सेमीचा वर्ग असा दिलेला आहे त्याने. तळाची त्रिज्या त्याला आपण R असं म्हणतो. शंकूची तिरकस उंची L काढायची आपल्याला आणि लंब उंचीला आपण H म्हणतो. ह्या दोन गोष्टी काढायच्या. तर शंकूचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र लिहू. शंकूचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे पाय R L. ठीक आहे. वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे आपल्याला 251.2. पायची किंमत आपल्याला इथं दिलेली आहे का पाहायची, पहिले दिलेली आहे 3.14. तर ह्या पायच्या जागी 3.14 ठेवायचे. R आपल्याला दिलेला आहे 8 आणि L आपल्याला पहिले काढून घ्यायचं आहे.
आता हे जे गुणाकाराचे आहेत ते इकडे जाऊन भागाकारला जातील. हे 251.2 गुणाकाराचे इकडे भागाकाराला जातील. आता इथं दशांश नंतर एकच आकडा आहे आणि इथे दशांश नंतर 2 आकडे आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, इकडे दशांश नंतर 2 आकडे करून घेऊ. आता खाली पण दशांश नंतर 2 आकडे आहेत, वरी पण दशांश नंतर 2 आकडे आहेत. ठीक आहे, दशांश नंतर असेल तर शून्य द्यायला काय हरकत नसते. तर इथलचा दशांश हटवून टाकला मी आणि इथलचा खालचा पण दशांश हटवून टाकला, तर एल बरोबर आला. आता आपण कॅल्क्युलेशन्स करायचे. याला 2 भाग जातो. पहा, छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स करायचे, जास्त गडबड करायची गरज नाही. डायरेक्ट 8 न करायचं तरी 8 न करू शकता. 8 एक 8, कारण भागाकार जाणारच आहे आपल्याला इथं. 8 एक 8, 8 त्रिक 24. येत असेल तर डायरेक्ट भागाकार करा. 8 एक 8, उरले 3, 8 32 आणि इथं 0. आणि पहा, हे 314 इथं पण आहे, 314 इथं पण आहे की नाही, सोपं. आणि 0ला 0. मग आपल्याला एल बरोबर किती आलं, 10. मग आपल्याला जी तिरकस उंची आलेली आहे. आता आपण लंब उंची काढू. लंब उंची काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल. एल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एल म्हणजे 10चा, एल म्हणजे इथं 10चा वर्ग, आर आपल्याला आहे 8 माहिती आहे आणि एच आपल्याला माहिती नाही. एच म्हणजे लंब उंची. तिथं 10चा वर्ग 100 येते, 8चा वर्ग 64 येते, एचचा वर्ग आहे माहिती नाही. हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस होते. पायथागोरसला करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं. हे वजाबाकी केली, 36 आलं एचचा वर्ग. आता वर्गमूळ जर घेतले, वर्गमुळे घेऊन आपलं एच किती येणार आहे, एच येणार आहे 36 कशाचा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे. मग आपल्याला इथं लिहायचं उत्तरामध्ये लंब उंची, तिरकस उंची एल बरोबर आपल्याला 10 आणि लंब उंची एच बरोबर आपल्याला 6. हे प्रश्नात उत्तराच्या शेवटी आपल्याला लिहायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा चौथा प्रश्न आहे. 6 सेमी त्रिज्या व 8 मीटर 6 मी त्रिज्या 8 मी तिरकस उंची ची पत्र्याची बंदिस्त शंकाकृतकार घनाकृती बनवण्यासाठी दर 10 रुपये प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढायचा आहे. मग आपल्याला जी माहिती दिली ती पहिली आपण लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं काढावं लागेल, पृष्ठफळ काढावं लागेल. पृष्ठफळ काढल्याच्या नंतर त्याला 10 गुणावं लागेल, मग आपल्याला उत्तर येऊन जाईल. पृष्ठफळ पहिले काढायचं. ठीक आहे, पृष्ठफळ काढल्यावर आपल्याला काय करायचं, त्याला 10 गुणायचं, कारण 10 रुपये प्रति स्क्वेअर चौरस सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तर पहिली जी माहिती दिली मी ते पहिले लिहून घेतो. त्रिज्या आपल्याला दिलेली आर दिलेला आहे 6 मीटर आणि तिरकस उंची एल दिलेली आहे आपल्याला 8 दिलेला. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. शंकाकृती घनाकृतीचा आपल्याला काय करायचं, पृष्ठफळ काढायचं आहे. प्रति इथे पहा खर्च दिलेला आहे त्यांनी. ओके, बनवण्याचा खर्च जे दिलेले आहे माहिती ते पण मी लिहितो इथं. खर्च 10 रुपये प्रति चौरस मीटर आहे. तर मी असं लिहितो मी. आता आपण उत्तराला सुरुवात करू. ठीक आहे, हे जी दिलेली माहिती आहे. आता आपण उत्तराला सुरुवात करू. शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहायचं. शंकूचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहायचं. त्याचं सूत्र आपल्याला पाठ असणारच आहे, पाय आर एल प्लस आर. पहा, हे जे सूत्र आहे ते पाठ करून घ्या, कारण 10वीला पण आहे. तुम्हाला 10वीला हेच सिलेबस आहे. कधी कधी 10वीला कमी प्रॅक्टिस आहे त्याची, पण 9वीला जास्त प्रॅक्टिस आहे. तर चांगली प्रॅक्टिस करा. हे 10वीला पण रिपीट करा तुम्ही. 10वीला गेल्यावर पण 9वीचे प्रश्न रिपीट करायला हवे. इथं पायची किंमत दिली का ते पाहून घेऊ. तिथं पायची किंमत दिली 22/7, तीच मी इथे लिहिणार आहे. पायची किंमत दिली तर पायची किंमत लिहून घ्यायची. आरची किंमत आहे, आर हे 6, एल ची किंमत आहे 8
आणि आर ची किंमत आहे 6. कॅल्क्युलेशन करायची. 22/7 हे 6, पहिले कंस सोडून घ्यायचं. 8 + 6 14 येतात. 7 × 7, 7 2 14, 22 × 6 × 2. ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर येते 264 उत्तर येते. चौरस मीटर आपल्याला उत्तर आलं. आता आपल्याला बनवण्याचा एकूण खर्च काढायचा. आपल्याला शंकाकृती घनाकृती बनवण्याचा खर्च. एकूण खर्च काढायचा. तर वक्र पृष्ठफळ शंकूचे एकूण वक्र पृष्ठफळ गुणिले लागणारा एका प्रति स्क्वेअर प्रति चौरस मीटर खर्च. चौरस मीटर प्रत्येक चौरस मीटर किती लागणार ते. तर हे 264 गुणिले 10, 264 आपलं उत्तर आलं आणि 10 न गुणाकार केला 2640 आपल्याला एकूण खर्च लागणार आहे. तर शंकाकृती बनवण्याचा एकूण खर्च शंकाकार घनाकृती काय विचारलं इथं. घनाकृती बनवण्याचा लागणारा खर्च. घनाकृती बनवण्याचा लागणारा खर्च 2640 रुपये. ठीक आहे. असं आपल्याला शेवटी लिहायचं आहे. 4था प्रश्न झाला. थोडा प्रॅक्टिस सेट मोठा आहे. आपला प्रश्न आहे. घनाकृतीचे शंकूचे घनफळ दिलेले आहे. तळाची त्रिज्या दिली तर शंकूची लंब उंची आपल्याला काढायची. तर चला आपण करू. जी माहिती दिली आपण ते पहिले लिहून घेतो. तसंच करू आपण. पहिले शंकूचे घनफळ दिलेलं आहे आपल्याला. घनफळ 6280 घन सेमी. तळाची त्रिज्या त्याला आपण आर असं इंग्रजीच्या शब्दात लिहितो. 20 सेमी दिलेली आहे. तर शंकूची लंब उंची आपल्याला काढायची. लंब उंची आपल्याला एच माहिती आहे ती काढायची. तर आपण शंकूच्या घनफळाचे सूत्र लिहू. शंकूचे घनफळ त्याचं सूत्र 1/3 पाय आर वर्ग एच. आता हे घनफळ दिलं 6280 दिलेलं आहे. 1/3च्या जागी 1/3 लिहायचं. पायची किंमत काय दिली तर पाहायचं पहिलं. 3.14 दिलेली. आर चा वर्ग म्हणजे 20चा वर्ग आणि एच म्हणजे एच आपल्याला काढायचं आहे लंब उंची. तर पहिले लिहून घेऊ. 1/3 3.14 गुणिले 20चा वर्ग म्हणजे 20 गुणिले 20 आणि एच जशाला तसं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. हे जे खालचे म्हणजे छेदाला आहे ते अंशाला जातील आणि अंशाला आहे ते छेदाला जातील. जे 6280 जे छेदस्थानी ते अंशस्थानी गेलं आणि जे अंशस्थानी आहे ते छेदस्थानी गेले. आता जर आपण इथं पाहिलं तर छेदस्थानी 2 पॉईंटच्या नंतर 2 आकडे. मग आपल्याला वरी पण पॉईंट हे काढायचं असेल तर वरी आपल्याला 100 गुणावं लागेल. हे पॉईंट काढायचं असेल कारण पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत. तर हे पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत. तर मग आपल्याला काय करावं लागेल. हे पॉईंट उडवायचं आहे. पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत. 1 लिहून आपल्याला 2 शून्य द्यायचे. ठीक आहे. चला आता आपण काटाकाटी करू. इथलचा 1 0 गेला, इथलचा गेला, इथलचा 1 0 गेला, इथलचा 1 0 गेला. आता हे 314 आहेत. 314च्या पाड्यात 1 नंबरला आणि हे 314 म्हणजे 314च्या डबल 628 होतात आहे की नाही. आणि 0ला 0
आता जर आपण हे केलं तर याला बे पंचे 10, याला 2 न भाग गेला, याला 2 न भाग गेला. उत्तर येते 5 गुणिले 3 बरोबर h. मग आपल्याला h बरोबर किती आलं? 15. मग आपल्याला लिहायचं शंकूची लंब उंची, शंकूची लंब उंची 15 सेमी आहे असं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न झाला. 6वा प्रश्न. प्रश्नामध्ये आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ दिले, तिरकस उंची दिलेली आहे आणि लंब उंची काढायची. ठीक आहे. लंब उंचीला आपण h म्हणतो. शंकूचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहू. शंकूचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे पाय आर एल. ठीक आहे. पाय आर. पहा, हे 188.4 येतं. पायची किंमत आपल्याला इथे दिली का ते पाहायची. 3.14 दिली तर 3.14 लिहिलं. आर आपल्याला इथे आर कुठेच नाही दिलं, आरला आर लिहिलं. आणि एल दिलेलं आहे, तिरकस उंची 10 दिलेली. आता हे जे गुणाकाराचे आहेत ते खाली इथे जाऊन भागाकाराचे होतात. 188.4 हे गुणाकाराचे इकडं भागाकारला गेले, गुणाकाराचे भागाकार इथं आर. तर बघा इथं पॉईंटच्या नंतर 2 आकडे, इथं पॉईंटच्या नंतर 1 आकडा. ठीक आहे. मग आपण इथं पॉईंटच्या नंतर 2 आकडे करण्यासाठी इथे एक शून्य देऊया. ठीक आहे. आणि आता इथं पॉईंटच्या नंतर 2 आकडे, इथं पॉईंटच्या नंतर 2 आकडे. मग आपण ते उडवून टाकू, म्हणजे पॉईंट काढून टाकू. 3.314 गुणिले 10 बरोबर आहे. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. आता ह्या दोघांचा भागाकार याच्या पाड्यामध्ये येतच असते हे, पण तरी पण आपण 2 न भाग देऊ कारण दोन्ही समसंख्या आहेत. 1 येईल तर 5 येईल आणि इथं 1 आल्यावर इथं 7 येईल. 9 4 2 येईल. अजून त्याला 3 न भाग जाते का? 12 नाही. ठीक आहे. याच्या पाड्यामध्ये जर पाहिलं आपण हे 15 सखा 90 आणि 7 सकम 42, तर मला वाटतं 6 उत्तर येतं. ठीक आहे. भागाकार करून पहा. याचा पाड्यामध्ये 6 न गुणा डायरेक्ट उत्तर येऊन जाईल तुम्हाला. याचा भागाकार केला की उत्तर 6 येतं. म्हणजे आर आपल्याला आलेला आहे 6. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय विचारलं पाहिजे, शंकूची लंब उंची विचारली. लंब उंची विचारली तर आपल्याला शंकूची लंब उंची काढायची. लंब उंची काढण्यासाठी आपण ते आपला फॉर्म्युला वापरू. एल वर्ग बरोबर आर वर्ग प्लस एच वर्ग. एल चा वर्ग म्हणजे एल म्हणजे इथं 10चा वर्ग दिलेला आहे. एल 10 आहे. आर आपल्याला 6 आत्ताच काढलेला आहे. एच आपल्याला माहित नाही लंब उंची. 10चा वर्ग येते 100, 6चा वर्ग 36, एचचा वर्ग एच. हे 36 इकडं प्लस इकडं मायनसला जातील. एचचा वर्ग वजाबाकी केली तर उत्तर येते 64 एचचा वर्ग. आता इथं पाहिलं वर्गमूळ घेतले, वर्गमूळ घेऊन एच बरोबर हे 64 कशाचा वर्ग आहे? 64 8चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला लंब उंची आलेली आहे 8. मग खाली इथं लिहायचं शंकूची लंब उंची, शंकूची लंब उंची 8 सेमी आहे असं लिहायचं आहे. असं शेवटी उत्तर लिहायचं आणि आपलं उत्तर संपलं. आता आपण पुढचा प्रश्न 7वा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला शंकूचे घनफळ दिलेले आहे, उंची दिलेली आहे, तर वक्र पृष्ठफळ काढायचे. शंकूचे घनफळ मी लिहून घेतलेलं आहे. उंची 24 आहे तर वक्र पृष्ठफळ काढायचे. तर आपण काय करू, शंकूचे घनफळ जे दिलं त्याच्यावरून ते सूत्र पाहू. उत्तर आपलं सुरू झालंय. शंकूचे घनफळ त्याचं सूत्र आहे, घनफळाचं सूत्र आपल्याला माहीतच आहे, 1/3 पाय आर वर्ग एच, पाय आर वर्ग एच. घनफळ आपल्याला आहेत 1232. 1/3 जसं तसं. पायची किंमत इथं दिली का पाहायची, 22/7 दिली, ती लिहून घ्यायची 22/7. आर दिलेला आहे का? आर नाही दिलेला आहे. आणि उंची दिलेली आर म्हणजे आरचा वर्ग आणि उंची आपल्याला माहिती आहे, उंची आहे 24. आता पहा इथं जे
छेदस्थानी ते अंशाला जातात आणि अंशाचे छेदाला, म्हणजे वरचे खाली जातात, खालचे वरी जातात. 1232 गुणिले हे खालचे 7 वरी जातील, हे खालचे 3 पण वरी जातील, म्हणजे छेदाचे अंशाला गेले आणि अंशाचे गेले छेदाला. हे 22 आणि हे 24. ठीक आहे. मी पहिले नेहमी इकडच्या साईडला नेतो, नंतर कॅल्क्युलेशन करतो. प्लस मायनस असलं तर मग तसं डायरेक्ट जात नाही, मग कोणत्या गोष्टी जातात ते पाहायचं राहतं. चला 3 1 3 3 8 24 8 आले. याला 2 भाग दिला 11 आला, याला 2 भाग दिला 6 1 6 आले. आता याला 11 भाग दिला, 11 5 55, इथं 6 उरले आणि 11 6 66, 7 1 8 1 8 8 7 56, म्हणजे 7 7 हे उरले 7 गुणिले 7 बरोबर 8चा वर्ग. 7 गुणिले 7 किती येतात? 49 बरोबर 8 वर्ग. आता वर्गमूळ जर घेतले आपण, वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले तर 49 हे 7चा वर्ग आणि याचा वर्गमूळ घेतला तर याचा आर आहे. आरचा वर्ग आर आहे की 49 कशाचा वर्ग आहे? तो 49 7चा वर्ग आहे. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल? एल वर्ग बरोबर आर वर्ग प्लस एच वर्ग हे काढायचं. मग आपल्याला काय भेटेल? इथं आपल्याला एल वर्ग भेटेल, कारण आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ काढायचं. पाय आर एल त्याचं सूत्र आहे. तर मग एल आपल्याला काढणं गरजेचं आहे. आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग, एचचा वर्ग, एच आपला आहे ते 24, तर 24चा वर्ग. 7चा वर्ग येते 49, 24चा वर्ग येते 576. त्या दोघांची बेरीज केली तर 625. एल वर्ग एल वर्ग एल वर्ग. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले, वर्गमूळ घेऊन आता एलचा वर्ग हा एलचा वर्ग आहे आणि 625 कशाचा वर्ग आहे? तर 625 25चा वर्ग आहे. ठीक आहे. आता आपल्याला एल भेटलेला आहे, म्हणजे तिरकस उंची भेटली. मग आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ काढायला काय आता अवघड जाणार नाही. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ आपण काढू. शंकूचे वक्र पृष्ठफळ, त्याचं सूत्र आपल्याला माहितच आहे, पाय आर एल. ते आपण लिहू, पाय आर एल. शंकूचे वक्र पृष्ठफळ जे आहे 22/7. आर आपल्याला किती दिलेलं आहे? तर आर आपल्याला आपण काढलेलं होतं. आर आपल्याला आहे 7 आहे. आरचं उत्तर इथे 7 आणि एल आपण काढलेलं आहे 25. तर इथे 25 लिहायचे. हे 7 कटले. 22 गुणिले 25, 22 गुणिले 25 केलं तर आपल्याला उत्तर येते 550 चौसेमी. असं आपल्याला चौसेमी लिहायचं आहे. आणि लिहायच्या खाली शंकूचे वक्र पृष्ठफळ, शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर 550 चौसेमी आहे आपल्याला असं शेवटी लिहायचं. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 7 झालेला आहे. 8वा 9वा 10वा पण पाहू. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि स्क्रीनशॉट करा. आपला 8वा प्रश्न आहे, शंकूचे वक्र पृष्ठफळ दिले 2200 चौरस सेंटीमीटर आहे, तिरकस उंची 50 सेंटीमीटर आहे. तर शंकूचे एकूण पृष्ठफळ आणि घनफळ आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर मी ते मांडून घेतलेले आहे. शंकूचे वक्र पृष्ठफळ, तिरकस उंची दिलेली आहे, तिरकस उंचीला आपण एल म्हणतो. एकूण पृष्ठफळ आणि घनफळ काढायचे. तर आपण काय करू? शंकूचे वक्र पृष्ठफळ पहिले लिहून, शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय आहे माहितीच आहे आता आपल्याला, पाय आर एल. हे सूत्र नीट व्यवस्थितपणे पाठ करा, फार महत्वाचे आहे. वक्र पृष्ठफळ आहे आपल्याला 2200. पायच्या जागी पायची किंमत काय दिली का पाहायचं. पायची किंमत दिली 22/7. ती 22/7 इथे लिहून घ्यायची, 22/7 ह्या पायच्या जागी दिलं. आर दिला काही तर आर नाही दिला, आर आपल्याला लिहून घ्यायचं तसं. एल तिरकस उंची दिलेली आहे 50. आता जे पहा, जे अंश छेदाला असतील ते अंशाला जातील, ते अंशाला असतील हे 2 अंशाला आहे, ती छेदाला जातील. 2200
गुणिले 7 भागिले 22 आणि हे 50 खाली आर येईल आता हे 22 कटले, हे 22 कटले, इथं 22 एक 22 आणि हे 2 0 जशा तसे. हा एक 0 कटला, हा एक 5 एक 5, 5 दोन्ही 5 दोन्ही 10. ठीक आहे. 2 गुणिले 7 बरोबर आर येईल. 2 गुणिले 7 बरोबर आर. म्हणजे आपली त्रिज्या जी आलेली आहे, त्रिज्या आपली 14 आली. त्या त्रिज्या आल्यानंतर आपण एक गोष्ट करू की आपल्याला लंब उंची पण काढून घेऊ. एल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, याच्यावरून आपण लंब उंची पहिले काढून घेऊ, नंतर आपण बाकीचा प्रश्न उत्तर करत बसू. तर एल आपला आहे तिरकस उंची 50चा वर्ग. आर आपल्याला आहे आरच्या जागी आपल्याला 14 लिहावं लागेल, 14चा वर्ग. आणि एच चा वर्ग जसा तसं लिहायचा, कारण आपल्याला एच चा वर्ग काढायचा आहे. 50चा वर्ग 5चा वर्ग 25 येते, 1च्या जागी ते 2 0. 14चा वर्ग 196 आहे आणि एच चा वर्ग. आता हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस मध्ये जातात. वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केलं तर आपल्याला उत्तर येते 2304 उत्तर येते 2304 एच वर्ग. आता याचे अवयव करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर वर्गमूळ जर घेतला आपण, वर्गमूळ कसं काढायचं त्याचा आपला व्हिडिओ आहे, तो जाऊन पाहू शकता तुम्ही. जर व्हिडिओ भेटला नाही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका, लिंक पाठवून देतो मी. तर हा वर्ग आहे आपल्याला 48चा वर्ग. म्हणजे आपल्याला लंब उंची भेटलेली आहे. आता आपल्याला ज्या 2 गोष्टी विचारल्या ते आपण उत्तर काढू. शंकूचे एकूण पृष्ठफळ आणि घनफळ त्यांचे सूत्र लिहून त्याचे उत्तर काढू. शंकूचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे पाय आर आर प्लस एल प्लस आर लिहा किंवा आर प्लस एल, हा काही फरक पडत नाही. पायची किंमत आपल्याला माहिती 22/7 आहे. आर ची किंमत 14 होती, आपल्याला माहिती आहे 14 आलेली आहे. हे ते काही नसतं, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. हे 14 प्लस एल लंब उंची एल किती आलेला आहे आपल्याला, एल आपल्याला दिलेला आहे. एल किती आहे, एल 50 दिलेला आहे. तर 50 हे 7 एक 7, 7 दोन्ही 14, म्हणजे 22 गुणिले 2 गुणिले ह्या दोघांचा जर बेरीज केली तर ती 64 येते. या सगळ्यांचा गुणाकार करायचा, 22 गुणिले 2 44 येतात, गुणिले 64 केले. ठीक आहे, 44 गुणिले 64 केले तर उत्तर येते 2816 चौसे. ठीक आहे. आता आपल्याला शंकूचे एकूण पृष्ठफळ काढले आपण, वक्र पृष्ठफळ. तर आता शंकूचे घनफळ काढायचे. शंकूचे घनफळाचं आपल्याला सूत्र माहीत पाहिजे, त्याच्यासाठी 1/3 पाय आर वर्ग एच. शंकूचे घनफळ हा सगळे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. 1/3 गुणिले पाय आर वर्ग, 1/3 जशा तसं. पायची किंमत येते 22/7. आर चा वर्ग म्हणजे आर आपला किती आहे, इथं 14चा वर्ग घ्यावा लागेल, 14चा वर्ग. आणि एच आपण काढला होता 48 आहे की नाही. एच आपण पहा, एच इथे काढलेला आहे, एच 48 आहे. 1/3 जशा तसं 22/7. हे 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14 आणि हे 48. पहा आता याचे कॅल्क्युलेशन, 7 एक 7, 7 दोन्ही 14, 3 हे 48ला भाग जातो. ठीक आहे, उरलं 22 गुणिले 2 गुणिले 14 गुणिले 16. आता हे सगळ्यांचा गुणाकार करायचा. सगळ्यांचा जर गुणाकार जर तुम्ही केला तर ते 9856 घनसेमी येते. घनसेमी लिहा किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, सेमी चा घन असं लिहू शकता किंवा असं लिहा, दोन्हीपैकी एकच लिहा, दोन्ही लिहू नका. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 8व्या नंबरचा प्रश्न संपवलेला आहे. 9वा प्रश्न लगेच आपण पाहू. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा. 10वीचे व्हिडिओ पण आपण बनवणार आहेत सगळे.
आता त्याच्या पुढचं, एका शंकाकृत तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चौरस सेमी जागा लागते. तर तंबूची उंची दिली त्यांनी आणि तंबूचे घनफळ काढायला सांगितलं. तर आपण हे सगळं लिहून घेऊ. तंबूत किती माणसे आहेत ते लिहून घेऊ. तंबूत 25 माणसे, प्रत्येकाला 4 सेमी जागा लागते. म्हणजे किती एकूण जागा किती लागते? एकूण जागा लागते त्यांना बघा 25 आणि 4, 25 गुणिले 4 म्हणजे 100 चौसेमी त्यांना जागा लागते सगळ्या माणसाला. तर ठीक आहे. तंबूची जी उंची आहे, उंची दिलेली आहे तंबूची आपल्याला 18 मीटर दिलेली आहे. हे मीटर आहेत हा, सेमी नाही, मीटर आहेत हे सगळे. मीटर आहे, चौरस मीटर. उंची आपल्याला दिलेली 18 मीटर आणि आपल्याला सांगितलं तंबूचे घनफळ काढायचे. तंबूचे घनफळ. आता हे तंबू आहे शंकाकृती आहे, शंकाकृती. ठीक आहे. तर आपण शंकूचे घनफळ काढू. ठीक आहे. घनफळ काढण्याच्या आधी आपल्याला शंकू कसा असतो तो मी तुम्हाला सांगतो. शंकू असा आपल्याला माहिती आहे असा असतो आणि माणसं वरी झोपणार का नाही, माणसं ही खाली झोपणार. ठीक आहे. मग खालचा भाग जे झोपलेला आहे ते 100 चौमीटर आहे की नाही, चौरस मीटर. हे काय राहतं, हे पाय आर वर्ग. हे काय वर्तुळ आहे, या वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच पाय आर वर्ग जे आपल्याला आलेलं आहे ते 100 चौमीटर आलेलं आहे. तर शंकूचे घनफळ लिहून घेऊ आपण. त्याचं सूत्र लिहून घेऊ. शंकूचे घनफळ 1/3 पाय आर वर्ग एच. आता हे 1/3 जशा तसे इथे लिहायचे. हे पाय आर वर्ग जे आहे ना, म्हणजे हे जे तळाचा जो क्षेत्रफळ आहे, तळाचं क्षेत्रफळ म्हणजेच पाय आर वर्ग याचे, म्हणजे पाय आर वर्ग 100 येणार आहे. म्हणजे याच्या जागी आपण डायरेक्ट हे 100 लिहिले तरी चालतात. ठीक आहे. आणि एच आपल्याला दिलेलं आहे, एच आपल्याला उंची दिलेली आहे 18 दिलेली आहे, तर ती आपण लिहून टाकली. आता कॅल्क्युलेशन करायचे. 3 1 3, 3 6 18 म्हणजे 100 गुणिले 6 आपल्याला उत्तर आलेलं आहे. 600 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे लिहायचं तंबूचे घनफळ. थोडं व्यवस्थित याला 2-3 वेळेस जर तुम्ही केलं तर हा प्रश्न नक्कीच तुम्हाला व्यवस्थितपणे परीक्षेमध्ये सॉल्व्ह करता येईल. शंकूचे घनफळ 600 चौरस मीटर. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे तो पाहू. पुढचा 10वा प्रश्न आपला. शंकू एका शेतामध्ये गुरांसाठी कोरडा चारा शंकाकृत त्रास करून ठेवला. म्हणजे पहा, कोरडा चारा म्हणजे कोरडा म्हणजे सुकलेला चारा ठेवला होता. राशीची उंची याची उंची होती 2.5 अर्थात 2.1 आहे. म्हणजे शंकाकृती आहे ही. ठीक आहे. शंकाकृती. तळाचा व्यास दिला तर आपल्याला त्रिज्या काढावं लागेल. तर चाऱ्याच्या राशीचे घनफळ काढायचे आपल्याला. आणि पावसाची लक्षणे जर दिसली तर तो ढिगा काय करायचं आपल्याला, आच्छादायचा असेल तर त्या प्लास्टिक किती लागणार त्याचं पण आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. किती प्लास्टिक लागणार ते पण काढायचं आहे, म्हणजे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. तर ज्या गोष्टी दिल्या त्या पहिले लिहून घेऊ. उंची दिलेली आहे 2.1. हे सगळं शंकाकृत आहे, तर आपण इथे लिहूता शंकाकृत. ठीक आहे. वर लिहून टाकायचं. उंची दिलेली, या उंचीला आपण एच म्हणतो 2.1. व्यास दिला, व्यासला आपण काय म्हणतो, डी म्हणतो. लक्षात ठेवा. 7.2. व्यास दिल्यावर आपल्याला त्रिज्या काढायची राहते, कारण आपण नेहमी त्रिज्याच वापरतो. त्रिज्या याचा अर्ध करायचं राहते. 7.2 चे अर्धे केले 3.6 आपल्याला त्रिज्या आली. तर राशीचे घनफळ काढायचे आणि राशीचे घनफळ म्हणजे आपल्या शंकूचे घनफळ काढावं लागेल. राशीचे घनफळ
घनफळ आणि वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. प्लॅस्टिकचा आपल्याला काढावं लागेल. प्लॅस्टिक किती लागणार आहे त्याच्यासाठी, म्हणजे कॅरी बॅग किती लागणार आहे ते काढायचं आहे. चाऱ्याच्या राशीचे पृष्ठफळ, चाऱ्याच्या राशीचे पृष्ठफळ आपल्याला ह्या दोन गोष्टी काढायच्या आहेत. ठीक आहे, तर एक एक गोष्टी काढूत आपण. राशीचे घनफळ काढूत. पहिले राशीचे घनफळ, चाऱ्याच्या राशीचे घनफळाचं सूत्र 1/3 पाय आर वर्ग एच. शंकूचे घनफळ त्याचं सूत्र लिहायचं 1/3 जशाला तसे. पायची किंमत आपल्याला दिली का पाहायची, तर पायची किंमत दिली 22/7. आर वर्ग, आर आपल्याला हे 3.6चा वर्ग करायचा. आणि एच आपल्याला दिलेली आहे, उंची दिलेली आहे याची 2.1. थोडे कॅल्क्युलेशन थोडेसे पॉईंटमध्ये असल्यामुळे लास्टचा शेवटचा प्रश्न चॅलेंजिंग आहे. स्टार मार्कवाला आहे. ठीक आहे, स्टार मार्कवाला आहे, तर त्याच्यामुळे थोडासा चॅलेंजिंग असतं. बाकी काय अवघड असं काही नसतं. आता हे 1/3 गुणिले 22/7 3.6 गुणिले 3.6 गुणिले 2.1. आता इथं पहा, कॅल्क्युलेशन जर करायचे झाले, याला भाग जातो, याला भाग जातो, 0.3 उत्तर येते याचं. हे 36ला आहे की भाग जातं 3 न, 1.2 उत्तर येते. उरले काय पहा, इथं 22 उरले, 1.2 उरले, 3.6 उरले आणि 0.3 असं उरलेलं आहे. आणि जर याच्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर याचं कॅल्क्युलेशन आहे ते 28.512. ठीक आहे, घन मीटर एवढं कॅल्क्युलेशन. आता आपल्याला पहा, वक्र पृष्ठफळ काढताना आपल्याला ची गरज पडणार आहे. तर मग यल काढण्यासाठी चा वर्ग आपण ते सूत्र वापरतो, तेच वापरावं लागतं. चा वर्ग बरोबर आरचा वर्ग प्लस चा वर्ग. ठीक आहे, आर म्हणजे आपल्याला माहिती आहे 3.6चा वर्ग प्लस चा वर्ग. एच म्हणजे आपल्याला किती हे पाहायचं 2.1चा वर्ग, 2.1चा वर्ग. आता 3.6चा वर्ग जर तुम्ही केला तर ते तो 12.96 आणि 2.1चा केला 4.41 असा येते. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ते 17.37 येते. हे आपल्याला यल वर्ग झाला. आता वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे. आता इथे एक काम त्यांनी सोपं केलेलं आहे. ठीक आहे, यल वर्ग बरोबर याला वर्गमुळात घेऊत आपण 17.3 यल बरोबर. आता आपल्याला याचं वर्गमूळ निघत नाही, पण याचं वर्गमूळची किंमत दिली आहे. वर्गमुळात जर असेल तर त्याची किंमत दिलेली आहे त्यांनी 4.17. मग आता याचं वर्गमूळ निघत नव्हतं पॉईंट मध्ये असल्यामुळं, पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे 4.17. आपण ते 4.17 असं उत्तर लिहायचं. इथं उत्तर संपलं नाही, तर यल आपल्याला निघालेलं आहे. आता आपल्याला पुढचं गोष्ट काढायची ती म्हणजे आपल्याला प्लास्टिक आच्छादन किती लागतात ते काढायचं आहे. ठीक आहे, प्लास्टिकचे आच्छादन. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहावं. शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र लिहावं लागेल. आपल्याला प्लास्टिक किती लागेल तर भेटून जाईल. त्याचं सूत्र आहे पाय आर यल. 22/7 आर ची किंमत आपल्याला 3.6 आणि यल आपण आत्ताच काढला 17. तर हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केले, ठीक आहे, कॅल्क्युलेशन भरपूर वेळ जाईल म्हणून मी करत नाही. कॅल्क्युलेशन तुम्हाला यायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीचे, तर हे येऊन जाईल. आणि खाली लिहायचं मग चाऱ्याचे घनफळ. चाऱ्याचे घनफळ जे आले ते आपले 28.512 घ मीटर. आणि प्लास्टिक 47
चौसेमी आपल्याला लागेल. चौसेमी प्लास्टिकचे वक्र पृष्ठभाग आपल्याला लागेल. अशा प्रकारे आपला जो सराव संच 9.2 झालेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.